बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि. अगं रमा, काय झालं? तू तर लई बोलत होती ना की तुम्ही लंडनला जाल तेव्हा म्या तुम्हासनी जेवण बनवून देईन, मग तुम्ही अन वैभव देवजी मिळून खावा. कधी असं होईन की तुम्ही लंडनला शिकायला जाल आणि मी तुम्हासनी असंच डब्यात भाकरी बांधून देईन आणि तुम्ही तिथे लंडन मध्ये जाऊन तुम्ही आणि वैभवजी दोघं मिळून खाल. काय झालं? तुझं सपन तुटून गेलं? बुद्धं शरणं गच्छामि. हात जोडते तुमच्या मोर, चेष्टा नका करू. कमीत कमी कोणाच्या मृत्यूचा आनंद साजरा करू नये. म्या करणार, खरं तर खूप चांगल्या रीतीने करणार. कारण काय आहे ना, मला वैभव देवच्या जगण्याशी किंवा मरण्याशी काय बी संबंध नाही आहे. मी तर खुश यामुळे होत आहे की तू ज्या हवेमध्ये उडत होतीस ना, आता जमिनीवर पडली आहेस. आणि खरं सांगायचं तर तुला माझ्यापेक्षा खाली बघून मला नेहमीच लय शांतता गावते. लक्ष्मी, कशाला ऐकवतेस बिचारीला? तू पण ना संधी मिळाली नाही की रमाला ऐकवायला सुरू करतेस. बघत नाहीयेस किती दुखी आहे सगळे बिचारे. अन प्रचंड देवजींनी बी तर आपला भाव गमावलाय. असं चुपचाप थोडी ना बसणार ते, काय ना काय तर नक्कीच करतील ते. भीमराव, भीमराव, आमचा भाऊ वैभवने आमच्याकडून अर्धा हिस्सा मागितला होता, जेणेकरून तो तुला सोबत लंडनला घेऊन जाऊ शकेल. ही घरात जेवढी रक्कम होती ना, त्याचा अर्धा हिस्सा घेऊन आलोय आम्ही. आम्ही वैभवचा हा हिस्सा तुला देतोय भीमराव. हे ठेवून घे. ये घे हे पैसे. ही आमच्या वैभवची शेवटची इच्छा होती, त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. चल घे.
सांगा याला घ्यायला, आमच्या वैभवसाठी घ्यायला सांगा. याला समजाव की याने हे पैसे घ्यावे. भीमराव, घे हे पैसे. आम्ही जे सांगतोय ते ऐक. याने वैभवच्या आत्म्याला थोडी शांती तरी मिळेल. तू तर भीमरावचा बाप आहेस ना, तर तू सांग ना. तू याचा गुरु आहेस. आपल्या प्रिय शिष्याला सांगून हे पैसे उचलून घ्या आणि आमच्या भावाच्या आत्म्याला शांती मिळेल. त्याने हे पैसे घ्यावेत आणि याच पैशांनी लंडन मध्ये जाऊन शिकावं. भीम, वैभवची अंतिम इच्छा मान्य कर. मी लंडनला जाऊन तुझ्या शिक्षणाची आणि ऍडमिशनची सगळी तयारी करून ठेवतो. तुझा लंडन येण्याचा, शिक्षणाचा आणि राहण्याचा सगळा खर्च मी करतो. भीमराव, आम्ही आमचा भाऊ वैभवच्या हिश्श्याला तुझ्या समोर असंच जाळत राहू, जेणेकरून तुला तुझी लायकी लक्षात येत राहील. तुझं स्वप्न आहे ना लंडनला जाऊन शिकण्याचं. आम्ही बघून घेऊ की तू इथे मुंबईत ही कसं शिकशील. रामजी, मी तर असं म्हणतो आज बराबर वेळ हाय की या भीमरावाला त्याची खरी जागा समजवायची. नाहीतर ह्यो अशीच मोठी मोठी सपान बघत बसेल आणि असंच कोणाचं ना कोणाचं नुकसान करत राहील. आणि खरं सांगायचं ना तर या भीमाच्या साध्य संपन्नाची किंमत वैभव देवजींनी आपला जीव गमावून चुकवावी लागली आहे. वैभवनी जाता जाता माझ्या मनात संकल्पाचं बीज पेरलंय. शिक्षण घेण्याचं, अजून जास्त शिक्षण घेण्याचं. मी शिकणार, खूप शिकणार. आणि आज तुम्हा सगळ्यांना सांगतोय, मी इतका शिकेन, इतका शिकेन. एक दिवस मी लंडनला जाऊनही नक्की शिकेन.
आणि प्रचंड देवजी, तुम्ही या भीमरावचा जीव घेऊ शकता, पण या भीमरावला शिक्षण घेण्यापासून नाही थांबवू शकत. रंजन, भीम म्हणाला होता की तू शिकायला लंडनला जाणार, पण लंडनला जायला जास्त पैसे लागतील. एवढी समधी पैसे कुठून येणार? आज तर म्या बी विचार करतोय रामजी, ह्यो आपला भीम हाय, भीमराव आंबेडकर. लंडन जायचा विचार त्यानं असा हवेमध्ये तर केला नसेल ना. मग ह्यो विचार करताना त्याची भावना काय बी असेल. जर का त्यानं लंडन जायचा विचार केलाय ना, तर तो जाणार बी, नक्कीच जाणार. मला बी तेच पाहिजे. दादा, मला बी तेच पाहिजे की भीम जाईल लंडनला आणि बघ, तो नक्कीच जाणार. वय मीरा, नक्की जाईल. पण मीरा, लंडनला जायला पैसे कुठून येणार? भीमनं ठरवलं आहे तर काही ना काही मार्ग शोधूनच काढत. काळजी करू नका. बघ ना मीरा, प्रचंड देवने आपल्या भावासनी बी नाही सोडलं रे. किती जालिम लोक आहेत. माणुसकी नावाची काही गोष्टच नाही. ठाव नाही या लोकांनी कधी समजेल की या जगात फक्त 2 प्रकारच्या जाती असतात, एक मानवता आणि दुसरी अमानवता. जर पूर्ण संसाराला फक्त या 2 जातीमध्ये विभागलं आणि जर मानवता आपल्या जातीसाठी कट्टर असेल, तर हे जग किती सुंदर होईल ना, शांत होईल. किती शांती गावली आहे ना आज. आज जाऊन शांती गावली आहे आपल्याला. दोघं हवेत महल बांधत होते. लायकी सरले होते आपली. आपली लायकी महलाची नाहीये, झोपडीची हाय. तू खा जेवण. बरं आई, भीमभाऊ म्हणाले की ते लंडनला जाऊन शिकतील. नुसतं म्हणून काय होतं? उद्या उठून मी म्हणाल की मी लंडनला जाईन, शक्य आहे का? तो म्हणतो काही वेगळं आणि करतो काही वेगळं. आणि तसं बी तू ऐकलं नाही का प्रचंड देवनी काय म्हटलं ते? तो या मुंबईमध्ये शिकवून दाखव, ते बी शक्य नाहीये. तू तर फक्त मजा कर लक्ष्मी. उद्यापासून नवीन तमाशा सुरू होणार आहे. तू तर जेवण कर आणि शांतपणे झोपी जा. भाजी चांगली बनली आहे ना? जर तुम्हाला हवं असेल तर मी शिक्षण सोडतो. काय? आमच्या दोघातला फक्त एकच भाऊ शाळेत येईल, पण भीमला तुम्ही शाळेत येण्यापासून अडवू नका. आनंद, लक्ष देऊन अभ्यास कर आणि तसंच भीमची बी काळजी घे. भीम, आता तुला अजून जास्त मदतीची गरज लागेल. तुझा भाऊ
नेहमीसारखाच खंबीरपणे तुझ्यासोबत राहील. त्यासाठी मग मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल. भीम, आता तू शिक बस, आणि लवकरात लवकर लंडनला जा, जेणेकरून तुला उच्चस्तरीय शिक्षण घेता येईल आणि दाखवता येईल या चाळीतल्या लोकांना, त्या प्रचंड देवला आणि साऱ्या जगाला की माझा भाऊ कोण आहे. कोण आहे? भीमराव आंबेडकर. तुझे विचार आणि तुझं शिक्षण एक दिवस आपल्या लोकांना त्यांचा हक्क आणि समानता देईल या जगात. कारण तुझ्या शिक्षणाचं उद्दिष्ट आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. महत्वाचं. वैभव, तू लंडनहून मुंबईत आलास, माझ्या आयुष्यात आलास आणि माझा मित्र झालास. मित्र आहेस माझा. आणि हे सगळं आता इथवर येऊन थांबलंय की मी लंडनला जाऊन शिक्षण घेणार. माझ्या मनात विदेशात जाऊन शिकण्याची इच्छा तू उत्पन्न केलीस वैभव. भीमने लंडनला जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे. लंडनमध्ये जेवढेही स्टुडंट्स बघितले, कोणीही तुझ्यापेक्षा जास्त हुशार नाही. मी लंडनला जाऊन तुझ्या शिक्षणाची आणि ऍडमिशनची सगळी तयारी करून ठेवतो. तुझा लंडन येण्याचा, शिक्षणाचा आणि राहण्याचा सगळा खर्च मी करतो. पण या प्रवासात जर तू माझ्या बरोबर असतास तर तू असं जायला नको होतंस वैभव. तू असं सोडून नव्हतं जायला पाहिजेस. हे घ्या, जेवण करून घ्या. भूक नाहीये रमा. मला माहितीये तुम्हाला भूक नसेल आता. मला बी भूक नाहीये. तुमच्या गळ्याखाली घास नाही जाणार ना माझ्या गळ्याखाली. पण उद्या तुमची परीक्षा आहे आणि असेच उपाशी राहिले तर उद्या तुमची तब्येत नको बिघडायला. म्हणून थोडंसं खाऊन घ्या. बघ ना रमा, काय लिहून ठेवलंय याने. तसं तर लोक आपल्या जवळही येत नाहीत, दूर पळून जातात आपल्यापासून. पण या वैभवने लिहून ठेवलंय की पुढच्या प्रत्येक जन्मात याला आपल्या जातीत जन्माला यायचंय. समजत नाहीये रमा, कुठल्या मातीचा बनला होता हा वैभव. नका रडू. वैभवजींचं स्वप्न होतं ना का तुम्ही लंडनला जाऊन शिकावं. मग तुम्ही चांगला अभ्यास करा आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करा.